आपण आता साबुदाण्याची खीर करणार आहे. आणि थोडासा साबुदाणा हा भिजवायचा वाटीभर किंवा असा रात्री भिजवून ठेवायचा आणि मग तो करायचा. म्हणजे मग त्याची चव आणि शिजतो लगेच, तो रंगही त्याचा बदलतो, सगळं व्यवस्थित होतं. बघा दाखवता येतं मला आता. साबुदाणा आम्ही रात्री 1 वाटी भिजवलेला आहे, अर्धी वाटी साखर आणि वेलदोडे जायफळची पावडर. तुमच्याकडे दुधाची पावडर असली तरी दुधाची पावडर, कस्टर्ड पावडर मिक्स करून घातली तरी चालेल. त्याने थोडासा घट्टपणा येतो, रंगही बदलतो. आता मी हे दूध आणि पाणी दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं. आता हे गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा मिक्स करून घेणार आहे. आता तो शिजस्तोपर्यंत आपल्याला थोडंसं हलवायचं आणि थांबायचं आहे. कारण कसं होतं, ते काय लगेच ओतू जाणार नाही आहे किंवा काही खराब होणार नाही आहे. आणि कारण हे हलवलं नाही तरी घट्ट होत नाही आणि करपतही नाही किंवा ओतूही जाणार नाही आहे, कारण कमी गॅस ठेवलेला आहे. आता हे उकळून द्यायचं आहे चांगलं. तसं दूध घेतलेलं आहे, गरम दूध, आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे याच्यामध्ये. आता हे मिक्स करून घेते. ह्याच्यातच का मिक्स करायचं, तर त्यात डायरेक्ट ओतलं तर त्याच्या गाठी होतात, म्हणून त्याच्यात डायरेक्ट ओतायचं नाही. ते झाले बघा, पातळ मस्त झालेलं आहे. आता मी त्याच्यात ओतून घेते. तर हे ओतून घेतलेलं आहे. रंग पण बदलतो, त्याचा वासही, फ्लेवर येतो एक छान प्रकारचा आईस्क्रीमसारखं, आणि थोडं घट्ट पण होतं. आणि हे बदामाचे काप टाकते त्याच्यामध्ये. आता राहिलेलं आहे साखर, थोडीशीच साखर टाकणार आहे. अर्धी वाटीच घेतलेली आहे बघा साखर, अर्धी वाटीच घातलेली आहे, जास्त घालायची नाही. आणि त्याच्यामध्ये वेलदोडे जायफळची पावडर टाकते. मस्त उकळून द्यायचं. खीर झाली हे कसं ओळखायचं, तर साबुदाणा जेव्हा तो कच्चा असतो भिजवलेला त्यावेळेला तो पांढरा असतो, आणि ज्या वेळेला तो शिजतो तेव्हा तो पारदर्शक होतो. हे बघा दाखवते तुम्हाला, हे बघा पारदर्शक झालेला आहे हा साबुदाणा सगळा. आता हा म्हणजे आपली ही खीर तयार झालेली आहे. आता मी गॅस घालवते आणि आपण मस्तपैकी ती खाऊन घ्यायची. आता मस्त वास येतोय आणि दिसते पण किती छान बघा. हे असं घरातलं हेल्दी खायचं आणि मस्त राहायचं. उपासाची करायची असली तर कस्टर्ड पावडर घालायचं नाही, नुसती दुधात करायची. आणि आता ही आपल्याला नुसती खायची ना साधी, तर कस्टर्ड पावडर घालायचं, म्हणजे मग छान लागते. असं घरातलं खायचं, हेल्दी राहायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.